नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये। आज बनवले आहेत मी श्रावण स्पेशल खोबऱ्याचे स्वादिष्ट आणि सॉफ्ट असे लाडू। ते कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि व्हिडिओला आपल्या हाईप करायला सुद्धा विसरू नका। तर चला, सगळ्यात आधी मी इथे घेतल्या आहेत खोबऱ्याच्या 4 वाट्या। त्या आता मी ना चाकूने अशा बारीक बारीक हे बघा असं कट करून घेणार आहे। तुम्हाला बघतायत तसं तुम्ही असं न करता डायरेक्टली खिसणीने खिसू पण शकता, पण मी तसं न करता डायरेक्टली असे कट करून मग मिक्सर मधून हे काढून घेणार आहे बारीक। आता हे बघा, इथे मी असे कट कट करून घेतलेत बारीक बारीक तुकडे। आता हेच तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना हे बारीक करून घेणार आहे आता खोबरं। हे बघा अशा पद्धतीचं मी इथे बारीक करून घेतलं आहे। हे खिसण्यापेक्षा ना हे जर असं मिक्सर मधून फिरवलं ना तर लाडू खाताना आपल्याला दातामध्ये अडकणार नाही खोबरं। हे बघा मी सगळा असा खिस तयार करून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यातून बारीक असा। आता त्याचबरोबर इकडे मी कढई गरम करायला ठेवली होती। आता त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच तूप घालून घेणार आहे। आता तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ना मी इथे बारीक बारीक कट केलेले काजू बदाम आणि अख्खे असे मनुके मी त्याच्यात घालून घेणार आहे आणि तुपामध्ये ते थोडेसे फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून नंतर काजू बदाम असे कचकच लागणार नाहीत खाताना लाडूमध्ये। तर आधी थोडेसे तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे। थोडेसे आता हे फ्राय झाले की त्याच्यामध्ये आता आपल्याला बारीक केलेला खीस घालून घ्यायचा आहे खोबऱ्याचा। आता हे सगळं एकजीव करून ना आता खोबऱ्याचा थोडासा नॉर्मल गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचे सतत। आणि हे सतत हलवत राहायचं, नाही तर मग कढईला चिटकतं आणि करपतं मग सगळं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स। त्याच्यामुळे हे सतत हलवत राहायचं थोडासा कलर लाल लाल होईपर्यंत। आता कलर छान आपला चेंज झालाय बघू शकता। आता त्याच्यामध्ये ना मी इथे कोमट असं 1 वाटी दूध घालून घेणार आहे, जेणेकरून जे खोबरं आहे ते असं सॉफ्ट होईल, मस्त असं खाताना लाडू कचकच लागणार नाहीत। त्यासाठी 1 वाटी दूध घालून घेतलं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। आता मी घालून घेते त्याच्यामध्ये 1 वाटी साखर। आता छान हे परतवत राहायचं, आपल्याला साखर विरघळेपर्यंत परतवत राहायचे। साखरेचं प्रमाण इथे मला थोडंसं कमी वाटत आहे, त्याच्यामुळे मी ना अजून थोडीशी याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेते। अर्धी वाटी साखर घालून घेतली मी याच्यामध्ये। आता
आता साखर विरघळेपर्यंत ह्याला सतत हलवत राहायचं, नाहीतर मग काय होतं, जे मिश्रण आहे आपलं बुडाला कढईला चिटकून जातं आणि करपल्यासुद्धा जातं. त्याच्यामुळे सतत आता साखर विरघळेपर्यंत आणि एकदम असा एकजीव होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीचं आता हे मिश्रण आपलं साखरसुद्धा छान विरघळली आहे आणि मस्त हे तयारसुद्धा झालेलं आहे. आता मी काय करते, ह्याला एका ताटामध्ये ना आता थंड करायला काढून घेते, जेणेकरून आपल्याला लाडू बांधायला हे सोपं जाईल. गरम गरम खूप हाताला भाजलं जाईल, त्याच्यामुळे थोडंसं हे अगोदर थंड करून घ्यायचं, एक 5 ते 10 मिनटं, आणि मग नंतर ह्याचे लाडू बांधून घ्यायला आपल्याला सोपे पडतात. हे बघा, आता मी थंड करून घेते सगळं हे. आता हे 5-10 मिनिटांनंतर हे बघा, मी इथे लाडू बांधायला, हे बघा मस्त आपलं मिश्रण थंड झालंय, हाताला भाजणार नाही काय नाही. आता मी एकत्र हे करून जरा थोडंसं याचे लाडू बांधून घेते एक एक करून. हे बघा, असे मी एक एक करून याचे लाडू बांधून घेत आहे. तुम्ही अशा दोन्ही हाताने सुद्धा बांधून घ्यायचे. जर तुम्हाला असं वाटत असेल की बसत नाही आहे लाडू, मग असं दोन्ही हाताने प्रेस करून लाडू बांधून घ्यायचा. आता मी असे करून सगळे एक एक करून लाडू बांधून घेते. आता लाडू सगळे आपले तयार झालेले आहेत, बघू शकता. किती सोपी पद्धत आहे लाडूची, खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप स्वादिष्ट होतात. आता श्रावण महिना आला आहे, आता उपवासाचाच महिना आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हाईपसुद्धा करा. मी एक तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झाले आहेत आपले लाडू, बघू शकता. हे बघा, नक्कीच लाडू आवडले असतील तर ट्राय करा. बाय.